नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पवार पक्षातर्फे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस आज बांधकाम विभागाला दोडामार्गमध्ये निवेदन दिलं होतं आम्ही की आज लोकार्पण सोहळा आपण तिथं जनतेसाठी खुलं करणार म्हणून. पण काही कारणाने ते बांधकाम अपुरं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पण 8 दिवस अगोदर आम्ही 4 दिवस अगोदर ज्यावेळेस आम्ही पाहणी केली त्यावेळेस 70% बघायला तर काहीही प्रॉब्लेम नव्हता. पण अचानकपणे हे काहीतरी 2 दिवसात उद्भवलेले प्रॉब्लेम असं सांगून टाळाटाळ करायचा प्रॉब्लेम केला असेल काय आम्हाला माहित नाहीये. पण एक आम्हाला विनंती केली, त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज तिथं एक लेखी लिहून घेतलेले आहे की हे जे उद्घाटन आहे तुम्ही कधी कुठल्या कालावधीत करणार आहे त्याचा कालावधी आणि टाइम आम्हाला नमूद करून द्या. त्याप्रमाणे त्यांना एक आश्वासन आम्हाला एक लेटर मार्फत दिलेलं आहे. त्या कालावधीमध्ये पर्यंत आपण सर्वांच्या सहमतीचा विचार करून आलेल्या जनतेचा विचार करून आपण इथं एक थोडंसं एक पाऊल मागे आलेले आहोत. एक पाऊल मागे आलो ह्याचा अर्थ हे कुठेही आंदोलन किंवा हे उद्घाटन थांबवण्याचा किंवा ह्याला वेगळ्या पद्धतीने आपण थांबलो म्हणून विरोधकांनी त्याचा गैरफायदा घेण्याचा विचार करू नये. जी कालावधी दिलेली आहे 1 महिन्याचा, त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जर उद्घाटन त्या ठिकाणी झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पद्धतीने जे आंदोलन सोडा उद्घाटन कुठल्या परिस्थितीत करेल त्यावेळी आलेल्या परिस्थितीला बांधकाम विभागाने पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटने त्याचा विचार करावा आणि आलेल्या परिस्थितीला त्याला कुठल्याही प्रकारचा काळीमा लागू नये याचं नियोजन करून व्यवस्थित रीतसर सर्वांना सन्मान आणि विश्वासात घेऊन ह्याचं लोकार्पण सोहळा आनंदात साजरा करावा अशी आम्ही विनंती करतो. जर त्या कालावधीत नाही झालं तर गणपती नंतर ह्याचं कुठल्या परिस्थितीत आंदोलन करायला पाहिजे आणि कोणाची घंटी वाजवायला पाहिजे ते आपण व्यवस्थित घंटी वाजवू मग त्यावेळेस. धन्यवाद.